तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे जवां. मी कॉलेजला असताना ती ॲड बघितली होती निर्माची. निर्मा साबण, तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे जवां, सौंदर्य साबून निर्मा. आता हे आठवण्याचं कारण म्हणजे परवाच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये गौरी मोरे या तरुणीचे फोटो जे आहेत ते व्हायरल झाले आणि दरवर्षी व्हायरल होतात ॲक्च्युली. पण त्याच्यानंतर ही गौरी कौन है वो गौरी असा शोध सुरू झाला आणि सोशल मीडियावरती हँडल्सवरती सगळीकडे गर्दी व्हायला लागली आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की गौरीचा शोध घेऊया. तर गौरी मोरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. तुला असं कधी कोणी सांगितलं होतं का की नाही, हे फर्स्ट टाइम. छान वाटलं पण ऐकून. पण प्रत्येक पहिल्यांदा फोटो जेव्हा तुझे व्हायरल झाले होते गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये, त्यावेळेला नेमकं काय घडलं, काय होतं, म्हणजे काय गोष्ट, काय तुझे फोटो व्हायरल होण्याची गोष्ट तर खरं सांगू तर मला पण माहित नाहीये. म्हणजे कसं होतं ते की असं काहीच डिसाइडेड नव्हतं, प्लॅन नव्हतं. 3 दिवस आधी मी तयारी केली. म्हणजे तयारी पण कुठल्या सालातली गोष्ट? आता इथून हा 4था वर्ष आहे. म्हणजे 2020 21 हा 21 असेल. म्हणजे लॉकडाऊन नंतरचं पहिला वर्ष. तर मग माझं असं मी खूप विचार, म्हणजे असं अचानक माझं ठरलं 2-3 दिवस आधी की चला जाऊया. मग म्हणजे अशी काहीच तयारी नव्हती की असं काहीच ठरवलं नव्हतं की हेच करायचं तेच करायचं. जसं होतं जसं, म्हणजे साडी अशी एखादी जुनी साडीची माझ्याकडे होती ती नेसली मी. म्हणजे ब्लाऊज वगैरे माझ्या काकीचं मी घेतलं की असं, म्हणजे एकदम असं ज्वेलरी जे आहे ते घरी असं एकदम जसं होतं तशी मी गेली. कारण की मला फक्त पार्ट बनायचं होतं त्या रॅलीचं. बिकॉज मला बाईक वगैरे चालवायला आवडते. तर मग मला असं होतं की मला बस म्हणजे त्या रॅलीमध्ये पार्ट घ्यायचं आहे, तर त्यामुळे मी गेलेली. तर मग ॲक्च्युली मला असं वाटतं की मी जेवढी साधी गेलेली तर तेच सर्वांना खूप जास्त आवडलं की मी खूप सिम्पल अशी गेली आहे. तर मला असं वाटतं खूप लोकांनी असं माझ्यासाठी एक नाव ठेवलं सिम्पल गर्ल म्हणून. कारण की मी असं खूप असं ऐकलंय. तर त्यामुळे मग असं झालं की म्हणजे लोकांना मे बी सर्वांना ते आवडलं असेल की मी खूप सिम्पल अशी गेली. तर त्यामुळे तू तुझ्याला गेलीस आणि तुझे फोटो पहिल्यांदा व्हायरल झाले, तुला कधी कळलं की तुझे फोटो व्हायरल झालेत आणि ते खूप असं लोक येत आहेत इंस्टाग्राम हँडलवरती वगैरे? मी जेव्हा रॅलीत होती, जेव्हा माझी रॅली ऑनगोईंग होती, तर तेव्हाच न्यूजमध्ये मला न्यूज चॅनल नाही माहिती, आठवत नाही, पण त्या न्यूजमध्ये ना माझ्या आईनी फोन केला की तुझ्याबद्दल, फक्त तुझ्याबद्दल त्या न्यूजमध्ये म्हणतात की एक सुंदर मुलगी आहे जी खूप सिम्पल अशी आली आहे आणि म्हणजे तरी तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आणि खूप गर्दी आहे तिच्याकडे, व्हिडिओग्राफर्स फोटोग्राफर्सची वगैरे. आणि तेव्हाच मला कळलं की मे बी म्हणजे फेमस हो गई. नाही, पण त्यानंतर मग मी घरी पोहोचल्यानंतर सर्वांचे जे टॅग्स वगैरे इंस्टाग्रामवरती वगैरे आणि फोटोजवरती वगैरे, म्हणजे रॅलीला जायच्या आधी किती फॉलोअर होते तेव्हा? पण माझं ऑलमोस्ट 170-80च्या आसपास असतील. आणि रॅलीवरून आल्यानंतर मग पाऊस? नक्कीच, म्हणजे ऑलमोस्ट 50-60K फॉलोअर्स तरी वाढलेच असतील. म्हणजे आणि ते दरवर्षी आफ्टर गुढीपाडवा 50-60K तरी माझे वाढतातच आहेत असं. आता पण म्हणजे खरं सांगू तर आता मी यावेळेला किती वाढले मग? आता माझे 409K होते जायच्या आधी आणि आता माझे 465Kच्या आसपास का 464 असा बंपर फॉलोअर देऊन लगातार 4था वर्ष आता माझा की होतोय टचवूड. मग मला एक गोष्ट सांग की ज्या वेळेला तुला बाईक चालवायला आवडते, म्हणजे तुला बाईक येते, बुलेट चालवते? हो, येते. तू वजन बघता? खरं म्हणजे माझं वजन 48 आहे, बुलेटचं वजन 150 kgsच्या अराउंड आहे, पण ठीक आहे मी चालवते. अच्छा. असं एकदम पण असं लॉंग राईडला वगैरे नाही, म्हणजे मी प्रॉपर रायडर नाहीये, पण मी बऱ्यापैकी चालवू शकते. येस. पण ज्यावेळेला तू बुलेट घेऊन गेलीस त्यावेळेला तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? आजूबाजूच्या तिथं खूप लोक असतात. म्हणजे कितीतरी मुली असतात जे बुलेट्स आणि म्हणजे वेगवेगळ्या बाईक्स वगैरे वरती असतात. तर असं काही म्हणजे असं वेगळं नाही, ते नवीन असं काही नव्हतं, कारण की खूप मुली असतात. लोकांना असं लक्षात येत नाही ना. बघा असं आहे की इन्फ्लुएन्सर होणं म्हणजे काय, म्हणजे आता लोकांना माहित नाही की तू बेसिकली काय शिकली, गौरी काय शिकली आहे, किंवा
तिचं शिक्षण कुठे झालंय. आता त्यांना एवढं माहिती की मराठमोळी सिम्पल गर्ल आहे आणि तिचे फोटो व्हायरल होतात, ती कंटेंट टाकते अलीकडे. पण तुझी सोशल मीडियातली एंट्री कशी झाली? तू म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट उघडल्यानंतर, तू फोटो टाकायला सुरुवात केल्यानंतर आणि तो प्रवास 4.5 लाख फॉलोअर होण्यापर्यंत तू सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली खूप लॉंग स्टोरी आहे, बट ह्याच्यात मला म्हणजे शॉर्ट करून सांगते. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मला खूप लोकांचा सपोर्ट मला म्हणजे नेहमीच होता. त्याच्यामुळे म्हणजे आता स्टार्टिंगला कसं होतं, मी माझं स्कूलिंग तर सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूलमधून केलं, त्यानंतर विल्सन कॉलेजमध्ये होती आणि त्याच्यानंतर मग म्हणजे इंजिनिअरिंग करून मग मी ICSE मध्ये जॉबला होती आणि मी 6 months जॉब केला. बट तेव्हा पण मी साईड बाय साईड आहे ना, मी हे इन्फ्लुएन्सिंग करत होती. तर माझं आधी प्रायव्हेट अकाउंट होतं, माझं 300 फक्त फॉलोअर्स होते. तर तेव्हा गौरव कांबळी म्हणून एक फोटोग्राफर आहे, तो आता माझा खूप चांगला मित्र आहे, तो पण गिरगावातच राहतो. तर त्यांनी मला आहे ना खूप जास्त, त्यांनी मला म्हणजे मला DM केलं, त्यांनी मला खूप पुश केलं की लाईक तुझा फेस खूप छान आहे, तू ट्राय कर, एकदा फोटोशूट कर. मग मी एकदा त्याच्यासोबत फोटोशूट केलं. मग त्यानंतर त्यांनी मला असं की म्हणजे असं सांगितलं की नाही म्हणजे यू आर डुईंग गुड, तू अजून करून म्हणजे तुला खरंच म्हणजे चांगलं होईल. मी म्हटलं ठीक आहे. मग असं आम्ही एक होळीचं शूट केलेलं, जे माझं खूप व्हायरल गेलेलं त्या टायमाला, होळीचं शूट. तर मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुझं अकाउंट प्रायव्हेट नको ठेवूस, आता ओपन कर. 300 फॉलोअर्स होते तेव्हा माझे. आणि त्याच्यानंतर माझे आय गेस 2 दिवसात 10K फॉलोअर्स झालेले असं. म्हणजे तेव्हा माझं होळीचं शूट व्हायरल गेलेलं तेव्हा. मग त्याच्यानंतरपासून मग मी कंटिन्युअस मध्ये शूट करत राहिली, साईड बाय साईड माझं एज्युकेशन, मग माझं जॉब. पण जेव्हा मी जॉबला लागली ना, तेव्हा मला असं वाटलं की मी ठीक आहे, मी जॉब करते, मी हे पण करते, बट मला मजा नाही येते जॉबमध्ये. म्हणजे दिस इज नॉट व्हॉट आय लाईक टू डू. कारण की माहित नाही, म्हणजे ऍक्च्युली मला करायचं होतं मेडिकल, बट बिकॉज ऑफ सम रिझन्स मी ते नाही करू शकले. आणि इंजिनिअरिंग मी आणि मला गायनॅक व्हायचं होतं, तर मला इंजिनिअरिंग मी ह्या रिझनसाठी केलं. काही म्हणजे फॅमिली सिच्युएशन्स वगैरे, त्याच्यामुळे मग मी नाही होऊ म्हणजे ते मेडिकल नाही करू शकली. पण मग त्याच्यानंतर माझं असं होतं की मी इंजिनिअरिंग केलं कारण की मला प्लेन ग्रॅज्युएशन नव्हतं करायचं, पण त्याच्यामध्ये मला असं इंटरेस्ट नव्हता. तर मग माझं कम्प्लिटली म्हणजे मला इंटरेस्ट ह्यामध्ये यायला लागला की मी शूट करते, लोकांना आवडतंय, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय मला लोकांकडून. ज्यावेळेला जॉब करत होतीस त्यावेळेला त्यांनी तुला सोडताना सहज सोडलंस? सहज नाही सोडलं. ऍक्च्युली माझ्यासाठी खूप असं टफ डिसिजन होता, कारण की कसं आहे की जॉब करते पण आता मी ह्याच्यातून काही अर्न नाही करत आहे. म्हणजे तेव्हा तरी एवढं अर्न नव्हती करत. तर मग एक आपण जॉब करतो, आपल्याला एक फिक्स्ड इन्कम असते मंथली, तर मग कम्प्लिटली ते बंद करून आपण एका म्हणजे हे माझं पॅशन होतं, तर मी ह्याच्या टुवर्ड्स स्टेंड होणार, ज्याच्यामध्ये मला माहिती पण नाही इन फ्युचर मी अर्न करू शकेन की नाही करू शकेन. इट्स जस्ट दॅट की मला कंटिन्यू म्हणजे मेहनत करत राहायची आहे. तर मग खूप असं विचार करून मग आईवडिलांसोबत डिस्कस करून मग ते म्हटले की तुला आवडतच नाही ती गोष्ट, तर तुला जी आवडते ती तू गोष्ट कर, असं तुझ्यावरती काही प्रेशर नाहीये. लोक रील करणाऱ्या पोरांना घरात खूप सहन करावं लागतं बघ. माझ्या घरी म्हणजे मी खूप लकी आहे या गोष्टींमध्ये की माझे आई वडील, माझा भाऊ, माझा नवरा, माझे सासू सासरे सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत या गोष्टींमध्ये. असं मग ज्या वेळेला तू म्हणजे जॉब सोडला त्यानंतर केवळ म्हणजे ह्याचं काय मॉनिटायझेशन वगैरे बाकी बऱ्याच गोष्टी असतात, मला फार काही माहित नाही म्हणून मी विचारतोय. मग ज्यावेळेला जॉब सोडला, तुझा काही फिक्स इन्कम असेल, आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट इन्कम, पण मग ते मॅच करायला तुला वेळ लागला की तुम्हाला? कारण की तेव्हा जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा आय गेस माझे 50K फॉलोअर्स होते फक्त. आणि तेव्हा मी खरंच अर्न काहीच करत नव्हती, नव्हती करत. पण मला माहिती होतं की मी करू शकते याच्यातून अर्न, तर मला याच्यामध्ये फुल टाइम म्हणजे करायचं होतं हे. तर मग मी ऑलमोस्ट जॉब सोडल्यानंतर पण एक 6-7 महिने मी काहीच अर्न करत नव्हती. त्याच्यानंतर पण मी तेवढे 6-7 महिने मी कन्सिस्टंट होती, मी खूप मेहनत करत होती ह्याच्यामध्ये. मी कंटिन्युअस शूट्स करत होती, मी काही ना काहीतरी वेगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. तर हे सगळं करून मग एका टाइम नंतर मला एक ब्रँड कोलॅबोरेशन मिळालं, मग 2, मग असं करून एजन्सीज माझ्यापर्यंत पोचायला लागले. मग एजन्सीजकडे माझे नंबर गेले. मग त्याच्यानंतर असं ते सर्क्युलेट होऊन मग आता इट्स गोइंग ग्रेट की म्हणजे आता बऱ्यापैकी आहे. ज्याला ब्रँड कोलॅबोरेशन साठी आले, पहिले काही ब्रँड्स आले असतील, तर त्यावेळेला कुठले ब्रँड्स तुझ्याकडे म्हणजे प्रायमरीली होते आणि आता ते कुठपर्यंत पोहोचले? कुठल्या ब्रँड्ससाठी तू करतेस काम?
खरं तर माझी जर्नी खूपच हे आहे, पण मी स्टार्टिंगला बार्टर बेसिसवरती करायची. असं बार्टर बेसिस ॲज इन कसं की फक्त ते लोक मला प्रोडक्ट सेंड करणार आणि मला त्याच्यावरती एखादी व्हिडिओ वगैरे करून द्यायची बस. ते लोक पण ते लोक मला पे नाही करणार आणि ते पण ते स्टार्टिंगला एकदम होतं. मग त्याच्यानंतर त्याच्यातून म्हणजे ते पण स्टार्टअप ब्रँड्स, तिथून ते माझी आजपर्यंतची ही जर्नी आहे की आज मी फ्लिपकार्ट, मलबार गोल्ड्स, त्यानंतर PNG ज्वेलर्स, डर्माको आणि असे खूप सारे असे ब्रँड्स आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे आता मी फ्लिपकार्टचं माझं आता रिसेंट होर्डिंग लागलेलं अंधेरीला, जिथे मी फ्लिपकार्टचं स्पॉईल म्हणून एक कॅम्पेन होतं त्याच्यासाठी मी काम केलेलं. तर मग म्हणजे तिथून ते इथपर्यंत म्हणजे हे खूप लॉंग आणि खूप असे अप्स अँड डाऊन्स होते, बट ठीक आहे. पण ज्याला हे तुम्ही म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणं म्हणजे अभिनेत्री म्हणून काम करणं हे डिफरंट पार्ट. म्हणजे त्यांना मॉडेल्स असतात, त्यांच्याकडे लोक जातात, ते अप्रोच होतात की तुम्हाला या ब्रँडसाठी काम करण्यासाठी, त्या ब्रँडसाठी. आणि इन्फ्लुएन्सर म्हणून लोकांनी आपल्याला बघून आपला चेहरा कन्व्हिन्सिंग वाटेल ह्याची त्यांना खात्री वाटते, म्हणून ते तुमच्याकडे येतात. दॅट इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. तर अशा वेळेला तुम्ही ज्याला काम करता किंवा ब्रँड, आता मी बघतो ना काही वेळेला कॉन्टेंट्स, आम्ही स्क्रोलिंग तर आता जगामध्ये सगळे स्क्रोल करत राहतात. म्हणजे काही मला वाटतं लोक झोपेत सुद्धा असं करत असतील. तर ते ज्यावेळेला कंटेंट बनवतेस किंवा कॉन्टेंट ज्यावेळेला तुम्ही क्रिएट करता त्यावेळेला ते किती कठीण असतं, कारण एवढं सगळं जग कॉन्टेंट बनवते. मराठीमध्ये तर केवढी लोक कॉन्टेंट बनवते, हिंदी कॉन्टेंट, इंग्लिश कॉन्टेंट, जगभरातला कॉन्टेंट, सगळा कॉन्टेंट, आणि मग त्यात आपण काहीतरी वेगळं बनवायचं दिवसभरात. हाऊ डिफिकल्ट इट इज? कसं आहे ना की मी एक स्टार्टिंगपासून एक गोष्ट माझी कन्सिस्टंट आहे की मी 4 रील्स आहेत ना, जर म्हणजे असे वेगवेगळे गेट रेडी विथ मी वगैरे असं काही ना काहीतरी करते, त्याच्यामधली एक रील तरी अशी माझी असतेच जी लोकांना आवडते, ज्याच्यामध्ये लोकांना मी आवडते. म्हणजे ती आपली मराठी म्हणजे साडी नेसून प्रॉपर आपला महाराष्ट्रीयन लुक करून, म्हणजे हे लोकांना मला माहिती आवडतं. तर मग त्यामुळे ही गोष्ट म्हणजे मी लोकांपर्यंत तेच पोहोचवण्याचा प्रयत्न करते जे लोकांना आवडतं. म्हणजे वेगळं करण्यापेक्षा मी माझं जे ऑडियन्स आहे त्यांना काय आवडतं ह्या गोष्टीचं मी जास्त विचार करते. पण मग ते एखादं रील समजा गेट रेडी विथ मी काइंड ऑफ रील्स तुम्ही ज्याला बनवता त्यावेळेला काय म्हणजे किती वेळ लागतो एक रील बनवायला, एक शूट करायला? आपल्याला असं वाटतं, बट किती सेकंडचं रील असतं ते? 30 सेकंड्सचं रील असतं फक्त. म्हणजे खरं सांगू तर लोकांना असं वाटतं की खूप इझी आहे जॉब, म्हणजे काय करायचं फक्त घरी. म्हणजे इव्हन ब्रँड्स जे असतात त्यांना पण असं वाटतं की काही नाही, काय एखादं ब्रँड आपण घरातल्या घरी शूट करतो. बट खरं सांगू तर इतकं पण इझी नाही आहे, नो डाऊट. म्हणजे एवढं पण डिफिकल्ट पण नाही, बट एवढं इझी पण नाही आहे जेवढं पोर्ट्रे केलं जातं. एक 30 सेकंड्सची रील जर तुला गेट रेडी विथ मी तुला बनवायची, कमीत कमी त्याला 3 ते 4 तास पण लागतात, कारण की आपले रिटेक्स असतात. म्हणजे आपण ते 30 सेकंड्सच्या रीलसाठी आपण किती शॉर्ट्स घेतो, त्याच्यानंतर आपण ते एडिट करायला बसल्यानंतर पण ते आपण फिगर आउट करणं, मग त्याच्यानंतर ते साऊंड आणि हे म्हणजे खूप बीटवरती बसवणं, मग त्याच्यानंतर आपल्याला चेक करायला लागतं सारखं की आपण जे पोचवतोय लोकांपर्यंत ते ॲक्च्युली बरोबर पोचवतोय का. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि हाऊ यू एडिट इट? ॲप्स आहेत, ॲप्सवरती स्वतःच एडिट करते मोस्टली. तरी मी स्वतः, पण आता कधीतरी म्हणजे मला जर वेळ नसेल तर माझे व्हिडिओग्राफर्स वगैरे आहेत, ते एडिट करून देतात. पण मध्ये बीट मध्ये नाही बसलं तर मग परत शूट करायचं? परत नाही, शूट नाही करायचं, परत एडिट करायचं 0 पासून. आणि मेन तर एडिटिंगसाठी वेळ लागतो. जेवढा आपल्याला वेळ लागतो एडिटिंग? आता प्रत्येकाचं डिफरंट आहे, बट मी त्या क्षेत्रात मी टीव्हीमध्ये काम करतो, पण जनरली किती वेळ? एक मला तरी एक 30 सेकंडची जरी रील असेल ना तरी पण मला 1 तास तरी लागतो. हे सगळं एक 30 सेकंडचा कॉन्टेंट क्रिएट करायला 2.5-3 तास लागतो. हां, म्हणजे ज्यावेळेला तू आता करायला लागलीस या मोठ्या ब्रँडसाठी काम, त्यावेळेला म्हणजे तुला ज्यावेळेला लोक अप्रोच व्हायला लागले त्यावेळेला, आता तर ठीक आहे म्हणजे इट्स ऑलवेज गोईंग ग्रेट, कारण की एवढे मोठे ब्रँड्स दे पे वेल, वी नो. पण ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतात, पण या गोष्टी ज्यावेळेला घडत नव्हत्या त्यावेळेला तू कसं चालवलंस? हाऊ यू ड्राईव्ह युअर सेल्फ? म्हणजे कारण शेवटी असं आहे ना की पहा, तू यासाठी तर इन्फ्लुएन्सर्स म्हणून नव्हती काम करत की तुला फक्त आवडते, तुला पैसे पण त्यातून अपेक्षित होते. शेवटी सगळी म्हणजे जसं माझं ब्रेड अँड बटर जॉब करतोय, सो यू आर ऑल्सो ब्रेड अँड बटर साठी काम कर. तर तो काळ जो होता 7-8 महिन्यांचा, पैसे मिळत नव्हते, मग हे करायचं की नाही असं काही वाटलं नाही का? अरे काय करतोय, रील्स नुसते करतोय, लाईक्स येतात, काय होत तर नाहीये पुढे त्याचं काही? ॲक्च्युली ना, लकीली माझ्या आजूबाजूचे जे माणसं होते ना, म्हणजे मी ज्या लोकांपासून सराउंडेड होती, माझे फ्रेंड्स जे ऑलरेडी इन्फ्लुएन्सर्स होते, त्यांनी मला असं
कधी डिमोटिवेट नाही होऊन दिलं. त्यांनी मला हे दाखवलं की तू कन्सिस्टंट राहा गौरी, होणार, तू कन्सिस्टंट राहा, नक्की होणार. आणि त्याच वेळेस माझ्या आई वडिलांनी पण कधीच मला असं हे होऊन नाही दिलं की का करतेस तू, पैसे तर नाही मिळत आहेत, तुला आवडतं आता ना, आम्ही तू कर. बघतो की इन्फ्लुएन्सर्स कोणी काय कोणी मोठं घर बांधलं इन्फ्लुएन्सरनी तर ते त्याचे पण रील्स करतात, करोडो रुपयांची गाडी घेतली त्याचे रील्स करतात. मग ते गाणं असतं ना मग आले तुफान किती सो म्हणजे चांगलं आहे. इट्स सक्सेस स्टोरीज ह्या नव्या युगातलं व्हेंचर आहे आणि ते तुम्हाला नव्या युगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा टेक्नॉलॉजीमध्ये रिव्हॉल्युशन येतं आणि त्याच्यामधून तुम्हाला हे नवीन सोर्सेस मिळतात इन्कमचे. बरोबर. तर त्याच्यामध्ये वाईट का नाही. बट तू ज्या वेळेला चांगलं छान कमवायला लागलीस त्यावेळेला तू काय काय घेतलंस की ज्याचं प्राऊड फील आहे की आय अर्न मनी आणि आय गॉट इट, मला हे घ्यायचं होतं. सध्या तरी असे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे करायच्या आहेत मला, जे अजूनपर्यंत ज्याला थोडासा काय वेळ करायचं लागू जरा सांगू शकतो? ते होऊन दे, मी नक्की सांगेन. नाही पण असं खूप छोट्या छोट्या गोष्टी केल्यात घरातल्यांसाठी, म्हणजे माझ्या वडिलांसाठी, माझ्या आईसाठी किंवा माझ्या भावासाठी, नवऱ्यासाठी तरी अजूनपर्यंत करणार आहे अजून हळूहळू. पण असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, लाईक घरात काही इम्पॉर्टंट काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी मी करणार. माझ्या भावासाठी, तर माझा भाऊ आता जॉबला लागला, तर मग तो जॉबला लागायच्या आधीपर्यंत तो पण लहान आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी वगैरे असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे फुल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेणं इज सॉर्ट ऑफ वन थिंग जे मी माझ्या एंडनी केलंय. तुला असं वाटतं का की दिस वुड बी द काय म्हणतो त्याला लाईफ टाईम करिअर तुझ्यासाठी? नाही वाटत? वाय? होऊ पण शकतं, बट ऑनेस्टली मला म्हणजे माझं असं पर्सनल आहे की ठीक आहे मी करते आता हे, बट मी करत राहीन कंटिन्यूस, बट मला साईड बाय साईड अजून पण गोष्टी करायच्या आहेत. आता हे मी माझं मेन करिअर म्हणून करते, बट आफ्टर अ सर्टन पॉईंट मे बी मी हे मला आवडते ही गोष्ट, त्यामुळे मी करेन. बट मी माझं सोर्स ऑफ इन्कम मे बी अजून पण चेंज करू शकते किंवा काय, बट फुल लाईफ टाईम एकच सोर्स ऑफ इन्कम मी नाही ठेवू शकणार. म्हणजे करिअर ॲज अ मेन करिअर म्हणून मे बी आय डोंट नो, म्हणजे आय एम स्टील नॉट शुअर. ही गंमत आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असा विचार कोणीच करत नाही की एकच नोकरी आयुष्यभर करेन किंवा एकाच क्षेत्रामध्ये शेवटपर्यंत काम करेन. पण तुझे आई बाबा तर म्हणजे आई काय करते आणि बाबा काय करतात? हाऊसवाईफ. माझी आई हाऊसवाईफ आहे, माझे बाबा RTO मध्ये जॉब करतात, माझा भाऊ आता नुकताच रिलायन्स मध्ये जॉबला लागलाय. तर मग करलो दुनिया मुठ्ठी. पण तू तर आधीच केलेली. पण ते ज्यावेळेला तुझे रील्स व्हायरल व्हायला, कॉन्टेंट व्हायरल व्हायला लागलं त्यावेळेला तुझ्या आई वडिलांना काय प्रतिक्रिया येत होत्या लोकांच्या? खूप, म्हणजे ते तर खूप प्राऊड फील करतात. म्हणजे त्यांच्यासाठी असं पाहुणेरावळे असतात ना, अरे गौरीचा फोटो बघितला. माझे पप्पा हे असं खूप करतात. म्हणजे त्यांना असं इतकं प्राऊड फील होतं ना की ते लगेच स्टेटसला, माझी आई पण स्टेटस, म्हणजे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस किंवा त्यांचे जे फ्रेंड्सचे ग्रुप्स आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये, मग त्यांना ते खूप प्राऊड फील होतं त्या गोष्टीचं. तर मग ते बघून पण असं छान वाटतं की चला ठीक आहे, आई वडिलांना प्राऊड फील होत आहे असं. मग ते स्वतःच पाठवायचे, त्यांना एकदम आवडायचंय, आवडतं. सगळ्यात चांगली कॉम्प्लिमेंट कोणी दिली होती आतापर्यंत? बेस्ट कॉम्प्लिमेंट? चांगली कॉम्प्लिमेंट मला सगळ्यात खरं सांगू तर मला सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट तर ती मी तुम्हाला म्हटलं जर पाडवायला ती पहिलं जेव्हा मला कळालेलं ते न्यूज चॅनलमध्ये की मला ती जी एक लाईन होती ना की खूप सिम्पल अशी आली तरी पण तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं वगैरे. म्हणजे त्याच एका गोष्टीसाठी मी स्टार्टिंगला खूप नर्वस होती की अरे मी कशीही चालली आहे, म्हणजे अशीच, म्हणजे इकडून तिकडून असंच काहीतरी असं गोळा करून मी अशीच चालली आहे वगैरे, तर मग नीट आहे ना, म्हणजे सगळं डिसेंट आहे ना वगैरे किंवा काय. तर मग ते तेवढंच, म्हणजे तरी पण मला असं वाटतं की त्यातूनही म्हणजे जे मला रिस्पॉन्स मिळाला आणि ती जी कॉम्प्लिमेंट होती ती माझ्यासाठी खूप अशी छान होती आणि मस्त होती की सिम्पल येऊन सुद्धा तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आणि तू मीटअप वगैरे पण करायचीस? नाही नाही, मीटअप वगैरे म्हणजे मीटअप म्हणजे मी पण ते इन्स्टालाच बघितलं. तर ते मीटअप म्हणजे
काय करतात इन्फ्लुएन्सर्स भेटतात. हा, इन्फ्लुएन्सर्स म्हणजे ते आधी असं व्हायचं की म्हणजे असं काहीतरी, मला पण आता आठवत नाही, वॉक असं काहीतरी म्हणतात त्याला, असं काहीतरी ठेवायचं ज्याच्यामध्ये, आय एम नॉट शुअर असंच म्हणतात की नाही, बट असं काहीतरी होतं ज्याच्यामध्ये सगळे व्हिडिओग्राफर्स आणि फोटोग्राफर्स वगैरे येणार आणि 2-3 इन्फ्लुएन्सर्स असतात, त्यांचे ते फोटोज वगैरे हे करणार, असं होतं मध्ये. पण मी असं कधीच गेली नाही आहे. सो गुढीपाडवा इज ओनली दॅट वन टाइम इन अ इयर ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युली खूप सारे व्हिडिओग्राफर्स आणि फोटोग्राफर्सच्या मध्ये असते. यू आर अ प्रोफेशनल इन्फ्लुएन्सर, यू आर नॉट काइंड ऑफ इन्फ्लुएन्सर. नाही, पण ठीक आहे. पण मला म्हणजे आवडतं की म्हणजे लोक जेवढे पण व्हिडिओग्राफर्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, त्यांना पूर्ण म्हणजे लिटरली मला कळतंय की ते लोक म्हणजे मला येऊन सांगतात रॅलीमध्ये सुद्धा की आम्ही इथून आलोय तुमचा फोटो काढण्यासाठी. मग ते ऐकून पण इतकं छान वाटतं ना. आणि लोक जनरली विरार, नालासोपारा वगैरे म्हणजे इथून, आणि ते ऍक्च्युली लांब तर आहेच, म्हणजे एवढं लांबून सकाळी येणं एवढं, पण ठीक आहे, केवळ तुझे फोटो काढण्यासाठी. हा, असं म्हणजे ते तरी मला असं म्हणतात, पण मला आवडतं ते ऐकून, म्हणजे ते इवन ते माझी एक कॉम्प्लिमेंट आहे. मला एक गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्सर होण्यासाठी माणसाकडे काय लागतं, मला असं वाटतं काहीच लागत नाही. टॅलेंट लागतं. पण तुमच्याकडे काही आता जुन्या काळामध्ये असायचं ना की तुम्ही जरा हे शिका ते शिका वगैरे वगैरे, पण नव्या काळामध्ये टेक्नॉलॉजी तुम्हाला आली पाहिजे, तुम्हाला कॅमेराचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे. बरोबर. नवीन कंटेंट क्रिएट करणं म्हणजे तुम्ही ज्या रील करता ठीक आहे, पण नवीन कंटेंट विचार खूप करावा लागत असेल की आता मी तर बघतो की रील्स बघतोय अनेक काय इन्फ्लुएन्सर्सचे मित्रांचे, बरेचसे लोक माझे पण बरेचसे मित्र कॉन्टेंट क्रिएशन करतात वगैरे. म्हणजे एवढी क्रिएटिव्हिटी म्हणजे मी विचार पण करू शकत नाही त्या गोष्टी ते करत असतात नाही. पण मग समजा जर रिपीट कॉन्टेंट होत असेल तर मग काय करता तुम्ही, कारण बरेचशा लोकांचं एकसारखे कॉन्टेंट बनत राहतात. मी तरी काय करते ना की म्हणजे मला जर कळतं ना की मला आता काही सुचत नाहीये आणि मला म्हणजे असं वाटतं की ते एकच मी रिपीटेडली करते, तर मी थोडा पॉज घेते. जोपर्यंत मी काहीतरी नवीन नाही करू शकत, तोपर्यंत काहीतरी नवीन असं नाही येते माझ्या डोक्यात, तोपर्यंत मी पॉज घेते. पण तुम्ही दिवसभर म्हणजे किती दिवस तुम्ही असं न कॉन्टेंट टाकता राहू शकता, कारण ऍक्च्युली आपण नाही राहू शकत जास्त वेळ, म्हणजे आपलं ते प्रोफेशनली पण नाही राहू शकत. नाहीच राहू शकत, कारण की कसं असतं माहितीये का की आपल्या एंगेजमेंट रेटला आता काही असतात जे फक्त त्यांच्यासाठी फक्त इट्स काइंड ऑफ फन टू बी ॲक्टिव्ह ऑन इंस्टाग्राम, आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करणं म्हणजे ते फक्त त्यांच्या मजासाठी करतात. आता लाईक आमच्यासाठी हे आमचं काम आहे मेन, तर मग आमच्या जर एंगेजमेंट रेटला अफेक्ट होत आहे तर मग त्याच्यामुळे आमच्या म्हणजे जी येणारी कामं आहेत त्याच्यावरती अफेक्ट होत आहे. त्यामुळे आम्ही जास्त वेळ पण म्हणजे आमच्या व्ह्यूजवरती, आता सपोज मी एक 10 दिवसाचा ब्रेक घेतला, 10 दिवसानंतर जर मी एखादी रील अपलोड करते तर त्या रीलला तेवढे व्ह्यूज नाही जाणार माझे, कारण की 10 दिवस माझं अकाउंट फुल ब्लँक आहे. लोक मे बी कन्सिस्टन्सी पण पाहिजे खूप. कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे मला असं वाटतं की जर मी रोज अपलोड करते तर लोक तेवढे एंगेज राहतात, लोकांना कळते हा बाबा ही रोज अपलोड करते. पण जर मी 10 दिवस ब्रेक घेते तर देर माइट बी सम पीपल जे मला अनफॉलो करतील की काय पोस्टच नाही करत आहे, काय फायदा हिला फॉलो करून वगैरे. लोकांपर्यंत मी काही माझं क्रिएटिव्हपणा काही लोकांपर्यंत पोहोचवतच नाही आहे मी, तर ते का मला फॉलो करतील असं. तर मग ते ॲक्च्युली जास्त दिवस पण आपण कन्सिस्टंट न राहणं इज नॉट अ गुड थिंग असं. हां, म्हणजे मी बघतो बरेचसे इन्फ्लुएन्सर जे आहेत ते कायम ॲक्टिव्ह असतात, पण कधी तुम्हाला दिवसभर एवढा वेळ मिळतो, कारण तुम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी घरचे वैतागतात का काही वेळेला प्रत्येक ठिकाणी जातात. ऍक्च्युली तसं माझा नवरा खूप वैतागतो की म्हणजे माझं असं असतं मी व्लॉग वगैरे शूट करत असते तर त्याचा तो ही इज नॉट म्हणजे त्याचा तो प्रोफेशन इज लाईक कम्प्लिटली डिफरंट आहे, त्यामुळे त्याला नाही आवडत असं जास्त सारखं कॅमेरा. आणि माझं असं असतं की चल असं असतं, तर ते तो थोडासा आहे. बट ते बाकीचे ठीक आहेत, म्हणजे असं नाहीये की तो मला हेल्प करेल बिहाइंड द कॅमेरा, ही हेल्प मी टू शूट, बट ही विल नॉट कम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, असं आहे त्याचं. पण काय वेळेला फिरायला गेलो, अरे फार वेळ शूटच करत थांबले आपण, काय एन्जॉय करण्याऐवजी शूटच करत. हा, मग तो म्हणतो ना मला, बोलतो अरे काय आहे म्हणजे सगळं कॅमेरामधूनच तू बघते, काहीतरी असं स्वतःच्या डोळ्यांनी बघ, असं समोरासमोर असं होतं ते कधी. पण ठीक आहे, ते त्याला पण थोड्या वेळानंतर समजतं की चल ठीक आहे, तुला तर ते असं हे तू आत्ताच करू शकतेस, नंतर पुढे थोडी ना आपण इथून गेल्यानंतर तू सेम गोष्ट शूट नाही करू शकत, म्हणजे तुझं ते काम आहे, ठीक आहे. करेक्ट. पण घरी पण असं होतं, इकडे आई बाबांकडे असताना
अरे कुठे गौरी, मी आता काय स्वयंपाक करायला सांगितलं पण स्वयंपाक पण करते, किंवा काय काम सांगितलं पण ते शूट करत करत करते वगैरे असं? नाही नाही नाही, असं काही नाहीये. म्हणजे मी तरी पण हा, हे आता आहे की लग्नानंतर एखादी डिश वगैरे केली की मस्त असं फोटो काढून स्टोरी वगैरे ते आहे. अच्छा. पण मग मला म्हणजे मला बरंचसं यातलं शास्त्र माहित नाही म्हणून मी हे सगळे प्रश्न विचारतो. सायन्स ज्याला म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एक सायन्स आहे. जसं की आता तुम्ही सांगितलं कन्सिस्टन्सी पाहिजे, क्रिएटिव्हिटी पाहिजे, कॅमेऱ्याचं ज्ञान पाहिजे, एडिटिंगचं ज्ञान पाहिजे, म्हणजे नॉलेज पाहिजे, किंवा आपल्याला कुठल्या वेळेला कॉन्टेंट टाकायचा ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण की तुम्ही कधी अपरात्री 3 वाजता टाकलात तर तो खाली जाईल आणि मग तुम्ही त्याच्यामधून आउट ऑफ व्हाल. बरोबर. कधी टाकायला पाहिजे पण कॉन्टेंट? म्हणजे प्रत्येकाचं मला समजा मी तर कधी पण मला एखादा फोटो अपलोड करतो, मी कधीही करतो. म्हणजे कसं असं म्हणजे प्रत्येकाचं नाही, पण प्रत्येकाचा वेगवेगळा टाइम असतो. लाईक फॉर एक्झाम्पल आता माझं टायमिंग आहे की मी आफ्टर 6:30 संध्याकाळी मी कधीही टाकते. तर म्हणजे प्रत्येकाचं टायमिंग असतो. पण 6:30 कारण मग त्यानंतर लोक थोडे रिलॅक्स असतात म्हणून. हा, आता म्हणजे माझं अल्गोरिदम, लाईक आता आपण आपले इन्साइट्स वगैरे चेक करतो ना, त्याच्यामध्ये आपलं असतं की कोणत्या टाइमला आपल्या प्रोफाईलमध्ये जास्त ऑडियन्स ऍक्टिव्ह असतो वगैरे, तर मग त्या टाइमला आपण जर पोस्ट केलं तर ठीक आहे. बट म्हणजे कधी कधी जर आपल्याला इमर्जन्सी, लाईक आता कधी कधी ब्रँड्स असतात तर त्यांना हवं असतं की नाही आपण त्याच वेळेस, म्हणजे ते जे बोलतात त्याच वेळेस, मग ते आपल्या व्ह्यूजला वगैरे अफेक्ट पडतं. पण तू ज्यावेळेला मलबारसाठी किंवा आता तू फ्लिपकार्टसाठी म्हणालीस त्यावेळेला ते कशा पद्धतीचं तुझं काम असतं त्यांच्यासाठी? इट्स लाईक ॲड, नो? हां, एक प्रॉपर ॲड असते. म्हणजे जसं आपण टी व्हीवरती जी ॲडव्हर्टाइजमेंट बघतो ती तशीच सॉर्ट ऑफ असते. म्हणजे तसंच एकदम बेसिक, सिम्पल, तसंच. जास्त पैसे देणारे ॲड? हां, जास्त नाही, पण खूप असं सिम्पल. आणि काही काही ब्रँड्स असतात ज्यांना खूप असं सिम्पल सोबर अशा गोष्टी आवडतात. तर मग आता मलबार गोल्ड जे मी रिसेंट केलं त्यांचं तर असंच होतं डिमांड, की म्हणजे त्यांना एकदम सिम्पल रील हवी, ज्याच्यामध्ये जास्त असं बोलतात ना हा, तर ठीक आहे, पण ते होऊन जातं. पण आता त्याच्यासाठी तरी आपल्याला एक व्हिडिओ, ते तर आपण स्वतः, म्हणजे काही काही रील्स असतात जे मी कसं स्वतः शूट करते, बट जे ब्रँड्स असतात त्यांच्यासाठी आपल्याला एक व्हिडिओग्राफर कंपल्सरी लागतो. ते आपण स्वतः नाही करू आहे. तर माझ्याकडे भरपूर म्हणजे आहे, तर मी त्यांच्यामधून म्हणजे जे अवेलेबल जो असेल त्याच्यासोबत. ते पण एवढे बिझी आहेत? हां, व्हिडिओग्राफर्स त्यांचं पण असतं. आता सध्या मला असं वाटतं की पूर्ण म्हणजे खूप आहेत लोक जे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, खूप कॉम्पिटिशन इकडे पण खूप आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलो तर. प्रत्येक ह्याच्यामध्ये, लाईक फॉर एक्झाम्पल कॉमेडी क्रिएटर्स जे, म्हणजे कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यामध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. तर मग त्याचसोबत लाईफस्टाईल, फॅशन जे आहे त्याच्यामध्ये पण खूप आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे कॉम्पिटिशन. पण कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, पण ती कॉम्पिटिशन आता त्याच्यातून जर आपल्याला पुढे जायचं आहे तर मला असं वाटतं की 2-3 गोष्टी तुम्ही आता सांगितल्या की या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. पण परत मला तो प्रश्न पडतो की आता तू म्हणजे ॲड तर करतेच तू, पण तुला असं कधी मॉडेल्सनं जसं टी व्ही ॲड्ससाठी वगैरे शूटसाठी लोक अप्रोच आहेत, तुला झालेत लोक अप्रोच? किंवा फिल्म्ससाठी, अरे तू करशील का फिल्म्स वगैरे आमच्यासाठी? मला सिरियल्स साठी वगैरे पण विचारलंय, आणि मूवीजसाठी आय गेस नाही, बट सिरियल्ससाठी वगैरे विचारलंय. बट अजून म्हणजे कसं आहे ना की माझं म्हणजे आय एम व्हेरी, हां, बट जर कोणती तरी अशी एक चांगली अपॉर्च्युनिटी आली तर मग मी नक्कीच म्हणजे आय वुड लव्ह टू. बट आता सध्या हां नाही, असं नाही आहे. पण ॲक्च्युली आता आय एम नॉट दॅट मेंटली प्रिपेअर्ड की म्हणजे आय एम स्टील थिंकिंग, म्हणजे आय एम नॉट दॅट शुअर की मी एवढा वेळ त्याला देऊ शकेन. मग त्याच्यानंतर हे जे मी 0पासून बिल्ड केलं आहे तर एवढा टाईम मला ह्या गोष्टींना पॉज द्यावा लागेल. मग परत ते झाल्यानंतर परत इकडे येणार तर परत 0पासून मला स्टार्ट करावं लागेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आय एम स्टील नॉट प्रिपेअर्ड. बट हां, एखादी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली आणि आय फील की मी पण ती गोष्ट करू शकते तर मग मी नक्कीच करेन. पण तुला बिग बॉससाठी विचारलं नव्हतं? कारण बिग बॉसमध्ये किती यावेळेला इन्फ्लुएन्सरचं बिग बॉस होतं ना, म्हणजे इन्फ्लुएन्सर्सच होते सगळे. जाऊबाई गावासाठी मला आता जाऊबाई गावात सीझन 2 आता काहीतरी आलंय तर त्याच्यासाठी मला विचारलेलं. बट त्याच्यात पण माझं म्हणजे तेच माझं ॲक्च्युली, आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला क्लिअरली ॲक्च्युअली रिअल करायची, हां करायची, आय एम ओपन टू, लाईक आय एम ओपन फॉर इट. बट असं आहे की फक्त हाय फाय गेट अ गुड अपॉर्च्युनिटीज देन आय एम 100% ओपन फॉर इट. आता जाऊबाई गावातमध्ये फक्त एकच होतं की कसं
मला फुल टाइम तिकडे द्यावं लागेल तर मला हे फुल टाइम बंद करावं लागेल. म्हणजे किती वेळ करायचं होतं जाऊबाई गावात? आता ते डिपेंड्स, ते दॅट इज व्हेरी म्हणजे दोन्ही असं एकत्र नाही होऊ स्क्रिप्टेड शकत. तर काहीच नाहीये. ते सगळं खूप नॅचरल आहेत त्या गोष्टी. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला एका गावात जाऊन राहावं लागतं, ऍक्च्युली आपल्याला फोन वगैरे काहीच नाही, म्हणजे सगळं ते ऍक्च्युली त्या गोष्टी घडतात. सगळ्यात अवघड फोन वगैरे काहीच नाही. फोन तर म्हणजे मी तर माझं 2 तास पण मी फोन शिवाय नाही राहू शकत. हा, ओनली द टाइम वेन आय एम स्लीपिंग मी राहू शकते, बट अदरवाईज नाही. एवढी आय एम एडिक्टेड टू फोन. असं. कुठला फोन वापरते शूटला? आता सध्या तरी हा आयफोन. आयफोनवर सगळं व्यवस्थित शूट होतं? हां, माझ्याकडे कॅमेरा पण आहे, बट कधीतरी मग मी आयफोनमधूनच शूट करते. असं काही जास्त मेजर डिफरन्स नाही आहे, बट ठीक आहे. पण म्हणजे आता तू लॉंग टर्ममध्ये हे करिअर होऊ शकतं असं काही तुला वाटत नाही? कारण की तुम्ही वेन यू ग्रो एज वाईज, तर ती गोष्ट आपण सातत्यानं लाईक लोक नोकरी करतात जसे 40, 50, 60 रिटायर होतात, तर ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम लोक बदलतात, थॉट प्रोसेस बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात, पण त्यांचा जॉब नाही बदलत. म्हणजे अलीकडेपर्यंत तुझ्या बाबांचं आपण ज्याला बघतोय, आपण जनरली ज्याला या समाजाकडे बघतो, तुला वाटतं की इन्फ्लुएन्सिंग हा जो काय पार्ट आपल्या लाईफमध्ये नवीन एंटर झाला गेल्या 5-10 वर्षामध्ये, तो लाईफ टाईम एक काय म्हणू आपण त्याला प्रोफेशन म्हणून राहू शकतो ना आपण जर ठरवलं तर. मग हे पण आपल्यासाठी लाईफ टाईम. आणि मला असं वाटतं हे एक प्रोफेशन आहे ज्याला एज इज ऍक्च्युली जस्ट अ नंबर. कारण मी हे का विचारत होतो मगापासून, त्याचं कारण असं होतं की याच्यामध्ये हे एकमेव क्षेत्र असं ज्याच्यामध्ये मी बघितलंय की 60-70चे लोक पण कॉन्टेंट क्रिएट करतात सक्सेसफुली. एक्झॅक्टली. म्हणजे तेच मी स्वतः सुद्धा. आणि म्हणजे मला ना त्यांचं तर नाव नाही आठवत आहे, बट आपले एक मराठी, म्हणजे मला खरंच त्यांचं नाव, पण मला त्यांचे व्हिडिओज इतकं आवडतं ना त्यांचे व्हिडिओज बघायला. म्हणजे इनफॅक्ट मी कधीतरी इन्स्पायर होते की अरे यार, हे मोस्टली तरी ते 60 पर्यंत तरी असेल त्यांचं एज, बट तरी ते किती ग्रेसफुली स्वतःला कॅरी करतात, किती ग्रेसफुली ते कॅमेरामध्ये दाखवत आहेत, आणि काहीच वियर्ड असं वाटणार पण नाही लोकांना. म्हणजे इतकं ग्रेसफुली त्या, म्हणजे किती मी स्वतः त्यांना घेऊन असं इन्फ्लुएन्स होते. तर मग त्यामुळे असं मला वाटतं की एज इज ऍक्च्युली जस्ट अ नंबर फॉर दिस फील्ड. प्रोफेशन. तुझे आवडते इन्फ्लुएन्सर्स काय आहेत का की ज्यांचा कॉन्टेंट बघून वाटतं की अरे हे भारी आहेत किंवा हे चांगलं करतात, का कॉम्पिटिटरची नावं तुम्ही घेत नाही? नाही, असं काही नाही आहे. मला म्हणजे मी ॲक्च्युली खूप मोटिवेट होते. एक आहे इन्फ्लुएन्सर जिला मी ॲक्च्युली बघून खूप जास्त मोटिवेट होते. ती आहे कृतिका खुराना. ती इकडची नाही आहे, ती म्हणजे दिल्लीतली आहे. तर मग ती फुल टाईम फॅशन लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सिंग करते. तर माझ्यासाठी म्हणजे मी तिला खूप असं बघून मोटिवेट होते. अच्छा. तर मग शी इज माय काइंड ऑफ माय मोटिवेशन. अच्छा. ते 1 मिलियनचं खूप हे असतं, बराच वेळ लागतो 1 मिलियनकडे बराच वेळ लागतो. पण मी खरं सांगू तर माझं असं मी काहीच गोल नाही सेट करत. नाही, मी यासाठी विचारतोय की त्याच्यावरती काही डिपेंड असते का, की तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर तुमचं एंगेजमेंट जास्त होईल, तुम्हाला पैसे जास्त मिळतील, काइंड ऑफ तसंच असतं. म्हणजे तर माझे जर फॉलोअर्स, ऑब्व्हियसली जर मी 1 मिलियन माझे फॉलोअर्स आहेत, तर मग माझे रील्सला व्ह्यूज पण जास्त असतील. किंवा ॲक्च्युली फक्त फॉलोअर्सवरती पण डिपेंड नसतं, पण ते कसं असतं ना की ह्याच्यावरती पण डिपेंड असतं की आपले एंगेजमेंट रेट किती आहे, लाईक व्ह्यूज किती आहे. आता लाईक फॉर एक्झाम्पल माझे 400K जर फॉलोअर्स आहेत, पण माझे जे रील्सवरती जे व्ह्यूज आहेत ते जर चांगले आहेत, मिलियनच्या वरती आहेत, तर मग ठीक आहे, मग ते मला चांगले पेड कोलॅब्स मिळणार असेल. पण ज्या वेळेला तू पहिल्यांदा व्हायरल झालीस, आता आपण शेवटाकडे आलो जरा, पण ज्याला पण तू व्हायरल पहिल्यांदा झाली त्याला एकदम पाऊस पडला असेल ना DM मध्ये वगैरे पण? हा, म्हणजे होताच ते तर युजली पण होत असतं, कारण की कसं ते तर एक सेट झालं तर मग ते फॉलोअर्सच्या हिशोबाने ते होत असतं. अच्छा. मग तेव्हापासून मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे ऍक्च्युली मी यासाठी विचारलं कारण आता लग्न झालं तुझं. लग्न कधी अलीकडे झालं का? 3 वर्ष झाली. मग त्याच्या आधी तू आता एवढं सगळं कॉन्टेंट क्रिएट करत असशील, तर ते खूप सारे लोक अप्रोच होत राहतात, मग काय तुमचं कौतुक करत राहतात, तर तुम्हाला एकदम असं 7वे आसमान पे असल्याचं फील देतात, म्हणून विचारलं. नाही, हा ते तर आहे. असं छान पण वाटतं असं ऐकून, असं लोकांकडून ते अप्रिसिएशन मिळतं तेव्हा. बट ठीक आहे, ते तर आता म्हणजे आहे. आता मला कळालंय की ते
आहे ते कंटिन्युअस राहणार आहे पण थोडं वर्ष तरी. ट्रॅव्हल करताना वगैरे पण असं होतं की कुठून जाताना लोक ओळखतात मग? आत्ताच मला आठवतं मी काल का परवाच माझ्या नवऱ्यासोबत डिनरसाठी गेलेली, तर तेव्हाच मी जिथे डिनरसाठी गेली तेव्हाच ती म्हणजे एक मुलगी होती, ती मला म्हटली की अरे तुम्ही तेच ना, तुमची आत्ता जस्ट मी पाडवाची एक रील बघितली. मी बोलली की हां. तर त्यांनी छान आहे रील. म्हणजे असं होतं युजली, आणि हे फक्त पाडव्यानंतर नाही, पण युजली थ्रू आउट द इयर पण होत असतं. कधीही असं मी कुठे गेली जर, आणि मला ही गोष्ट एक माहिती की आपल्या मुंबईतले तर आहेत, पण पुण्यातले किंवा पुण्यातल्या पण बाहेरचे म्हणजे भारी आहे ना. म्हणजे समजा मी असं बघितलंय की काही लोक, काही इन्फ्लुएन्सर्स ट्रेननी बसनी प्रवास करतात, पण त्यांना कोणी भेटलं तर ते तिथंच कॉन्टेंट पण क्रिएट करतात. हां, हो, तर काही लोक करतात, म्हणजे काही लोकांना आवडतं ते असं ऍक्च्युली दाखवण्यासाठी वगैरे, बट ते असतं. इट्स गुड. हां, ऍक्च्युली इट्स गुड, इट्स नॉट बॅड. असतात काही लोकांचं ते, सगळ्यांचं आता ते म्हणजे युजली जर मला जर कोण भेटलं तर आय वुड रिअली अप्रिशिएट दॅट, म्हणजे मी खरोखर अप्रिशिएट करेन. हां, बट जर त्यांनी आपण जर फोटोज काढून जर स्टोरी टाकतो तर मला नक्कीच आवडेल म्हणजे रिपोस्ट करायला वगैरे असं, बट असं पर्सनली मी त्यांना ऑकवर्ड नाही करणार असं की मी स्वतः व्हिडिओ वगैरे काढेन. ते प्रत्येकाचं पर्सनल कॉल असतो. ठीक आहे. आता मी माझ्या आयुष्यातला माझा इन्फ्लुएन्सरचा मी घेतलेला माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे मी ज्याला त्यामुळे मला खूप भारी वाटले की नवीन विचार, नवीन थॉट ऐकायला मिळतात. आणि इट्स नॉट इझी. म्हणजे जनरली इन्फ्लुएन्सर्सबद्दल लोक जनरल कॉमेंट करतात ना, म्हणजे अरे काय कॉन्टेंट क्रिएट करणाऱ्या लोकांबद्दल आता खूप झालेत, आणि बघ, पण मला त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता, कुतूहल आहे. त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला फोटो व्हायरल झाले, अजून एक बॉडी बिल्डर, एक महिला पण त्याच्यामध्ये होत्या, त्यांचा पण आम्ही इंटरव्ह्यू केला आहे. तर मला ह्याची उत्सुकता होती की हाऊ इट वर्क्स. ओके. आणि केवळ तुम्ही असं नाही आहे की ठीक आहे, म्हणजे तुझ्या सौंदर्यामुळे, तुझ्या साधेपणामुळे तुझी कायम चर्चा होत राहिली. 4-5 वर्ष आम्ही पण टी व्हीवर बघत राहिलो, आणि मग नंतर ते राहून जातं बोलणं. पण कॉन्टेंट क्रिएट करणं, आणि खऱ्या अर्थानं एक इंजिनिअरिंग केलेली मुलगी ज्याला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येते, इतका मोठा पल्ला गाठते, टप्पा गाठते, त्यावेळेला ही एक मोठी रिव्होल्युशन आहे. नव्या टेक्नॉलॉजीने तुम्हाला दिलेलं हे एक वरदान आहे, आणि त्यामुळं ही पण एक उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे मी समजून घेत होतो की कसं मला वाटत नाही की आय कॅन क्रिएट कॉन्टेंट. सो अरे कोणी करू शकता असं काही नाही आहे, तुम्ही पण करू शकता. माझं कॉन्टेंट क्रिएशन मी रोज ते रोज तुम्ही ऍक्च्युली करता. तर मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना, आणि तू बऱ्याचशा अशाही गोष्टी कळाल्या की ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या. ॲक्च्युली कॉन्टेंट क्रिएशनमधल्या अनेक लोकांना मी ओळखतो, अनेकांशी बोलण्याची इच्छा असते, ते यासाठी की समजून घेण्यासाठी. आणि तुझ्याशी ज्यावेळेला बोलायचं होतं त्याला मी सांगितलं होतं, माझी मैत्रिणी हर्षदा ऑफिसमध्ये किंवा काय, तर मी म्हटलं की अरे गौरीचा इंटरव्ह्यू करायचा. ते सगळे मला म्हणले की मग तूच कर इंटरव्ह्यू. तर मी म्हटलं की अरे मी केलं तर तो फार असा रटाळ होऊ शकतो असं मला वाटलं. तर मला माहित नाही तो कसं झाला. खूप छान झाला, आय एन्जॉयड, मला खूप मजा आली. तर मी जाता बघत होतो, शोधत होतो, म्हणून मी जसं म्हटलं ना, निर्माची ॲड तुला बघितल्यानंतर जसं आठवले तसं तो एक दाग दहलवीचा शेर आहे, तेरा चेहरा कितना सुहाना लगता है, तेरे आगे चांद भी पुराना लगता है. तर असंच तुला कॉन्टेंट क्रिएशनसाठी प्रेरणा मिळत राहो, आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा गौरीचं लग्न झालंय. त्यामुळं शुभेच्छा तुला. आणि तुझ्या काय नाव आहे नवऱ्याचं तुझ्या? विठ्ठलला पण शुभेच्छा. कॅमेरा पकडायची, एडिटिंगची भरपूर प्रॅक्टिस कर. बोर होऊ नकोस, कारण तो ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. बरोबर आहे ना, आता काय ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. बोर होऊ नकोस, मस्तपैकी एन्जॉय कर. आता तुम्ही काही करू शकत नाही तर एन्जॉय करू शकता. त्यामुळे तू कॅमेरा, एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन सगळे मस्तपैकी एन्जॉय कर. तुलाही शुभेच्छा. आम्ही अपेक्षा करूयात की तुला चांगल्या फिल्म्समध्ये किंवा एखाद्या चांगल्या ॲडमध्ये कुठेतरी भविष्यामध्ये पाहता येईल. आणि तुझ्या प्रवासामध्ये जितक्या लोकांनी तुला साथ दिली, ज्यांचा तू उल्लेख केला, त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि भविष्यामध्ये आता परत पुढच्या गुढीपाडव्याला व्हायरल होपफुली, बट नाही, पण मला फक्त एकच गोष्ट की मला सगळे गिरगावकरांना खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद बोलायचे, कारण त्यांनी जे ते मेहनत करतात, म्हणजे ऑलमोस्ट हे इझी नाही आहे. एवढं शोभायात्रा घडवून आणणं म्हणजे
जरा पण इझी नाही आहे. एवढं त्यांचं मला माहिती आहे ना, म्हणजे महिन्यापासून म्हणजे त्यांचं ते सगळं गडबड चालू असते हे सगळं घडून आणण्यासाठी. आणि जी आमची रॅली स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान जी आमची रॅली आहे, तर ते पण खूप 1 महिना आधीपासून छान असं म्हणजे अरेंजमेंट्स करून ते वगैरे. विचारायचं राहिलं माझं, तुझं गाव महाबळेश्वर आहे ना? हां हां. साताऱ्याची कन्या आहे आमची. मी पण साताऱ्याचा आहे, त्याच्यामुळे गौरीला सपोर्ट करा. झेंडा एकदम बुलंद राहू द्या साताऱ्याचा. हो नक्की. ठीक आहे. तर गौरी खूप खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. थँक्यू सो मच, तू आलीस आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल. थँक्यू. बेस्ट लक. थँक्यू.